ठाणे जिल्ह्यात कल्याण येथे असणाऱ्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच आहे तर मस्जिद नाही असे कल्याण कोर्टाने मंदिराबाबत आदेश काढले आहेत। ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मस्जिद आहे या संदर्भात कोर्टात सुनावणी सुरू होती। या संदर्भातील सुनावणीनंतर कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। गेल्या कित्येक वर्षापासून या संदर्भात सुनावणी सुरू होती। अखेर आज या प्रकरणी कल्याण कोर्टाकडून हा निकाल देण्यात आलाय। या संदर्भात शिवप्रेमींकडून या किल्ल्याच्या परिसरात आंदोलन करण्यात आलं होतं। दरम्यान दुर्गाडी किल्ल्यावर मस्जिद असल्याचा दावा एका मुस्लिम संघटनेने केला होता। मात्र हा दावा कोर्टाने खोडून काढला आणि कोर्टाने कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच असल्याचे स्पष्ट केले आहे। ठाणे जिल्ह्यात अधिकाऱ्यांकडे 1971 साली दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मस्जिद यावरून सुनावणी झाली होती। दरम्यान आज कल्याण कोर्टाकडून ऐतिहासिक अशा दुर्गाडी किल्ल्यावर मस्जिद नसून मंदिरच असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहे। कोर्टाकडून देण्यात आलेल्या या निकालानंतर हिंदू संघटना शिवप्रेमींकडून कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर आरती करण्यात आली आणि मोठा जल्लोष देखील साजरा करण्यात आला। कोर्टामध्ये 1976 साली मजलिस मुशावीर या संघटनेने दावा दाखल केला होता। तो दावा त्यांना त्या दुर्गाडी किल्ल्याची मालकी हक्क आणि तिथं मस्जिद आहे आणि एक ईदगाह आहे त्याच्या अनुषंगाने त्याची मालकी मिळावी म्हणून तो दावा दाखल केला होता। त्या दाव्यामध्ये निशाणी 84 वरती कोर्टाने हुकूम केला की जैसे ती परिस्थिती मेंटेन करावी। परत 1994 साली निशाणी 131 आणि 137 वरती कोर्टाने हुकूम केला की महाराष्ट्र शासन जे आहे त्यांनी दुर्गाडी किल्ल्याची दुरुस्ती करावी PWD डिपार्टमेंट मार्फत आणि त्याचा अहवाल सादर करावा। मग त्या अनुषंगाने दुरुस्तीचे अधिकार शासनाला दिले आणि ही जी जागा आहे ती मुळात शासनाची आहे, शासनाच्या मालकीची आहे आणि त्या जागेवर कुणालाही हक्क सांगता येणार नाही अशा शासकीय कागदपत्राच्या आधारे शासनाने त्याची बाजू मांडलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचं जे लिखित जबाब आहे तो पण कोर्टात दाखल केलेला आहे। त्यानंतर या दाव्याच्या कामी 1966 साली शासनाने ह्या जागेचा ताबा घेतलेला होता आणि कल्याण महानगरपालिका तत्कालीन जी कल्याण नगर परिषद होती त्यांना ती जागा अलॉट केली होती आणि कल्याण नगरपालिकेने त्यांच्या अखत्यारीत या जागेचा उपयोग करावा आणि वेगवेगळे कार्यक्रम घ्यावेत असंही केलं होतं। परंतु त्या अनुषंगाने कारवाई न केल्यामुळे कल्याण नगर परिषद नगरपालिकेकडून ती जागा परत शासनाने ताब्यात घेतली आणि आज रोजी त्या जागेचं मालक शासन आहे। त्या ठिकाणी विधिमंडळात वेगवेगळे प्रश्न विचारले गेले होते, त्या प्रश्नाला उत्तर दिले गेली आणि शासनच या जागेचा मालक आहे। या ठिकाणी जर कुठल्याही कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रम घ्यायचे असेल तर शासनाची म्हणजेच कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते आणि हा दावा मुदतबाह्य झाला म्हणजे मुदतीच्या आत दाखल केला नाही म्हणून मेहरबान कोर्टाने त्याच्यावरती एक प्राथमिक मुद्दा काढला होता। त्या मुद्द्याच्या आधारे सदरचा दावा आज रोजी निकाली काढलेला आहे। त्यामुळं मुळात जागेची जी मालकी आहे ती शासनाचीच आहे आणि शासनच या जागेचं मालक आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि शासनाला या जागेचा वापर करण्याचे पूर्ण अधिकार आहेत। आता हे जे हे मूळ जे पुरातत्व वास्तू आहे त्याचं मध्यंतरी काही भिंती वगैरे कोसळून म्हणजे जे मूळ हे होतं स्वरूप ते नष्ट होण्याच्या मार्गावर होतं। त्यामुळे 94 साली शासनाने अर्ज केला होता की याची दुरुस्ती करण्याची परवानगी द्यावी। त्या अनुषंगाने कोर्टाने सुद्धा परमिशन दिली होती आणि त्या अनुषंगाने दुरुस्ती केलेली होती। आताही त्याचा किल्ल्याचा काही भाग कोसळण्याची शक्यता आहे आणि परत जे मूळ वास्तू आहे जी जुनी पुरातन शिवकालीन काळापासून जी वास्तू आहे तिचं अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ते वास्तूचं जे अस्तित्व आहे ते परत पूर्ववत करणं आणि ती वास्तू पुरातत्व वास्तू म्हणून जपणं हा शासनाचा मूळ उद्देश आहे त्याच्या मागचा। ही जागा त्यांच्या मालकीची आहे, टायटल डिस्प्युटेड आहे, मुळात शासनाच्या मालकीची असल्यामुळे वक्फ बोर्डाकडे हा जो दावा आहे तो हस्तांतरित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। तो प्रश्नसुद्धा निकाली काढलेला आहे या अगोदरच मेहरबान कोर्टाने।